चला तर मैत्रिणींनो, छोले मी रात्री भिजत घातले होते. त्यानंतर कुकरला 2 ते 3 शिट्ट्या लावून शिजवून घेतलेले आहे. त्यानंतर 4 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. चला तर मग आपण हा बारीक कट करून घेऊयात. त्यानंतर कांदा टोमॅटो मी असा बारीक करून घेतलेला आहे. आता आपण हा मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. नंतर आपण अशी कांद्याची प्युरी बनवून घेणार आहोत, पेस्ट बनवून घेणार आहोत. नंतर आता आपण कढई गरम करायला गॅसवर ठेवलेली आहे. बघा मैत्रिणींनो, मी आता कढई गरम करून त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आता गरम तेल झाल्यानंतर मी थोडेसे जिरे घालणार आहे. ते चांगले तडतडून देणार आहे. त्यानंतर जी आपण पेस्ट केलेली आहे कांदा टोमॅटोची ती घालणार आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, ही प्युरी म्हणजे ही पेस्ट कांदा टोमॅटोची पेस्ट एकदम तेल सुटेपर्यंत अशीच आपल्याला फुल गॅसवर थोडं आणि नंतर कमी गॅसवर करून असंच हलवत राहायचं आहे. ह्या पेस्टला एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे असंच हलवायचं आहे. 10 ते 15 मिनटं लागतील, पण भाजीला टेस्ट खूप छान येते. हे पहा मैत्रिणींनो, आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? असं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे, फ्राय करायचा आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. कुणाला तेल जास्त लागतं, कुणाला जास्त आवडत नाही. जे छोले आपण कुकरला लावून शिजून घेतले होते त्यातले काही छोले मी आता मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे. त्यामुळे आपल्या ग्रेव्ही घटसर बनते व टेस्ट पण छान येते. मैत्रिणींनो, बघा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालणार आहोत. नंतर थोडीशी हळद. नंतर ज्यांना तिखट चालतं म्हणजे जास्त तिखट लागतं आपल्या आवडीनुसार 1 चम्मच, अर्धा चम्मच किंवा कुणाकुणाचे लहान मुलं असतात त्याच्या आपल्या आवडीनुसार तिखट. नंतर मीठ. नंतर याला एकदम त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता ह्या मसाल्याला पूर्ण आता तेल सुटेपर्यंत मी परत फ्राय करणार आहे 2 ते 3 मिनिटासाठी. बघा मैत्रिणींनो, माझ्या मसाल्याला कसं तेल सुटलेले आहे. त्यानंतर आता आपण जे छोले शिजून घेतलेले आहेत ते आपण आता त्यामध्ये घालणार आहोत. नंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार घट पातळ तुम्हाला कशी भाजी पाहिजे त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. हा मैत्रिणींनो, गार पाणी घालायचं नाही. होते बघा, ते मी आता यामध्ये घालणार आहे. आपली भाजी ग्रेव्ही एकदम घट्ट पण होते आणि टेस्ट पण छान येते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये छोले मसाला घालणार आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी मैत्रिणींनो मी छोले मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी कमी गॅसवर भाजी शिजून देणार आहे. नंतर बघा छोल्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे. बघा किती तरी आलेली आहे माझ्या छोल्याला. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.